नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण आज ब्रेड पकोडे बनवणार आहोत, म्हणजे पॅटीस बनवणार आहोत. आपण त्यासाठी मी उकडलेले 3 ते 4 बटाटे घेतलेत मोठे. इथे मी हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरे आणि मीठ हे सगळं आपल्याला चवीनुसार मीठ घेऊन मी त्यामध्ये मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहे. आणि हे बटाटे जे उकडलेले आहेत ते आपल्याला असे हातानेच हुसकरून घ्यायचे आहेत. जर जास्त बारीक केले तर मग ते व्यवस्थित लागत नाही ते बॅटर. त्यामुळे ती भाजी व्यवस्थित लागणार नाही. पूर्णच एकदम अशी गाळ अशी लागेल. त्यामुळे थोडंसं असं मोठं आपल्याला बारीक करून घ्यायचे हातानेच. आता हे जे वाटलेलं मिरचीचं आपल्याला हे मसाला आहे तो पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची 1 चिमूटभर आणि थोडेसे लाल चटणीही टाकून घ्यायची आहे. आणि सगळं आता हे मिक्स करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे. इथे मी तव्यामध्ये थोडंसं 1 ते 1.5 पळ्या तेल टाकते आणि त्यामध्ये धने टाकून घेतले 1 छोटा चमचा. तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आणि 1 छोटा चमचा जिरे टाकले. आता हे सगळं तेलामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचे. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जी आपण बटाटा हे केलेलं ते आता यामध्ये टाकून घ्यायचे. बटाट्याची आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. तर सगळं हे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत. चांगली अशी मस्त खरपूस अशी ही भाजी करून घ्यायची आहे आपल्याला. पावसाळा लागला की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपण भजे म्हणा, पकोडे हे वगैरे करतोच. तर त्यातला आपण आज मस्त असे क्रिस्पी आणि मस्त असे चविष्ट आणि खूपच खायला एकदम चविष्ट लागणारे हे ब्रेड पकोडे बनवणार आहोत. इथे मी तेल अगोदरच तापायला ठेवलंय गॅसवर आणि इथे एक मोठी वाटी मी बेसन पीठ घेतले. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकले, थोडंसं बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि आता हे थोडं पाणी टाकून आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये गिटोळ्या होणार नाहीत. आणि हे पीठ आपण असं भज्याला करतो तसंही नाही करायचे, थोडंसं पातळ ठेवायचं आहे. आपण बेसन पोळी करतो ना त्या प्रकारे हे पीठ करायचे आणि यामध्ये आपण सोडा वगैरे टाकलेला नाही आहे. तर थोडीशी बेकिंग पावडर टाकलेली आहे, कारण सोड्याने ना जास्त तेलकट होतात हे पकोडे. तर आपल्याला तेलकट न करता पकोडे एकदम मस्त असे कमी तेलाचे आपल्याला करायचे आहेत, म्हणजे तेल अजिबात जास्त त्याला लागणार नाही आहे. इथे हे मी बटाट्याची जी भाजी आहे ती या ब्रेडला लावून घेते. आपले साधे ब्रेड तुम्ही कोणते ब्रेड तुम्हाला जास्त आवडतात ते तुम्ही ब्रेड आणू शकता. गव्हाचे ब्रेड किंवा हे मैद्याचे ब्रेड मी घेतलेत सिंपल. एका ब्रेडमध्ये मी भाजी टाकून घेतली आणि एका ब्रेडला मी टमॅटो केचप लावून घेतलेलं आहे, टमॅटो सॉस. आता हे असं एकावर एक ठेवून आपल्याला हे मधून त्याचे 4 भाग करून घ्यायचे. तुम्ही हे मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा स्नॅक्स टाईमला तुम्ही खाऊ शकता. 4 वाजता तुम्ही स्नॅक्स वगैरे करता. मुलांना भूक लागते 4 ते 5 वाजता. शाळेतून आल्यावर मुलांना भूक लागते. त्यावेळेसही तुम्ही हे ब्रेड पकोडे करून मुलांना खाऊ घालू शकता. मुलं खूप खुश होतात. त्यांना काहीतरी असं वेगळं कधीतरी खायला दिलं तर मुलं खूप खूप खुश होतात आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणल्यावर तर ते आवडीने खातात. इथे तेल चांगलं तापलेलं आहे. मी हे ब्रेडचे सगळे तुकडे यामध्ये टाकून घेते. ब्रेड पकोडे चांगले मस्त तळून घ्यायचेत. मीडियम हाईटवर तळून घ्यायचेत. मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचेत सगळे.
बाहेर मस्त पाऊस चाललाय आणि ह्या पावसामध्ये असे मस्त असे गरमागरम ब्रेड पकोडे खायला खूप मजा येते. चहासोबत तर अप्रतिम लागतात हे. तुम्ही बनवलेत का ब्रेड पकोडे? नक्की कमेंट करून सांगा. नसतील बनवले तर नक्की बनवून घ्या आणि तुमच्या मुलांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे ब्रेड पकोडे सर्वांना खूप आवडतील. मुलांच्या छोट्या भुकेसाठी आपण काहीतरी करायचं म्हणतो की त्यांना 4 वाजता 5 वाजता भूक लागतेच मुलांना, तर ते अशा पावसाच्या सीझनमध्ये हे ब्रेड पकोडे तर झालेच पाहिजे. आता हे सगळे मी ब्रेड पकोडे चांगले तळून घेतलेत. मस्त असा लाल त्याला कलर आलाय, मस्त खरपूसही झालेत वरून. इथे मी टोमॅटो सॉस घेतला आहे. टोमॅटो सॉससोबतही तुम्ही खाऊ शकता किंवा हिरवी चटणी तुम्ही बनवू शकता घरी, त्यासोबतही तुम्ही हे खाऊ शकता. बघू शकता तुम्ही किती छान असे क्रिस्पी, क्रंची आणि मस्त असे कमी तेलाचे आपले हे ब्रेड पकोडे तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही खूपच असे छान स्वादिष्ट असे झालेले आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण यापुढील जे पण मी व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला खूप प्रोत्साहन देतो. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी घ्या या पावसाळ्यामध्ये. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.